तर हॅलो एव्हरीवन. तर ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला होता, की बॅकड्राफ्ट कसा करायचा. तर तुम्हाला समजलं असेलच थोडंफार. नसेल समजलं तर आपण परत त्याची प्रॅक्टिस करणार आहोत. हेवी चेस्टमध्ये घेणार आहोत. त्याच्यानंतर पुढे असं चेस्टचं मेजरमेंट वाढवत किंवा मेजरमेंट थोडे चेंज करत आपण मेजरमेंट्स त्या मेजरमेंटनुसार आपण ड्राफ्ट करणारच आहोत. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बॅकचं जे काय मेजरमेंटनुसार जो बॅक काढलेला होता, त्याच मेजरमेंटने आपण काय केलं फ्रंटचं या व्हिडिओमध्ये ड्राफ्ट काढलेला आहे. तर ही व्हिडिओ न स्किप करता बघा. फ्रंटमध्ये थोडे ते चेंजेस आहेत आणि नोट्स पण मी दाखवले आहेत. नोट्सचे तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. तर त्या नोट्सप्रमाणे आपण थोडेसे चेंज असतात. बॅकचे नोट्स वेगळे, फ्रंटचे नोट्स वेगळे आहेत. तर त्याच्याप्रमाणे आपण तो ड्राफ्ट काढलेला आहे. तर व्हिडिओ नक्की बघा, स्किप करू नका. शेवटपर्यंत व्यवस्थित व्हिडिओ बघा. हळू बघा. तुम्हाला समजेल याची मी खात्री घेतो. कारण या नोट्स तुम्हाला वाटतात किचकट आणि जेव्हा आपण ड्रॉ करतो तेव्हा आपल्याला वाटतं, की अरे हां, हे थोडं कठीण आहे. पण प्रॅक्टिस करतो तेव्हा आपलं काय होतं परफेक्ट होत जातं. तुम्हाला आता स्टार्टिंगला वाटेल की खूप किचकट आहे. पण जेव्हा तुम्ही त्याची प्रॅक्टिस कराल, परत प्रॅक्टिस कराल, तेव्हा तुम्हाला ते सोपं वाटून जाईल एकदम. ठीक आहे? तर व्हिडिओ नक्की बघा. तर आज आपण बघणार आहोत, जो आपण बॅक काढलेला आहे त्याचा आपण फ्रंट काढणार आहोत. मेजर हे सेम राहणार आहे. ह्याच मेजरवरती आपण फ्रंट बॅक काढला होता. आता फ्रंट पण आपण त्याच मेजरवरती काढणार आहोत. वन टक्समध्ये आपण हे जे आपण पॅटर्न काढणार आहोत वन टक्समध्ये. ठीक आहे? तर आपण बघूया की आपण कशा प्रकारे पॅटर्न काढतोय तो. ठीक आहे? फ्रंट पार्टसाठी आपण वापरणाऱ्या आजच्या नोट्स असतील त्या नोट्स तुम्ही बघून घ्या. हे आपण फ्रंट डीप आणि बॅक डीप म्हणजे जेव्हा पण मागचा पुढचा गळा जेव्हा डीप असेल तेव्हा आपण हे नोट्स वापरणार आहोत. ठीक आहे? तर फ्रंटसाठी आपण हे नोट्स वापरणार आहोत. नोट्स बघून घ्या तुम्ही. ठीक आहे? तर ह्या नोट्सवरून आपण ड्राफ्टिंग करणार आहोत. जेव्हा आपल्याला फ्रंट पार्ट काढायचं असेल तेव्हा आपण फ्रंटचेच नोट्स यूज करणार आहोत. तेव्हा आपण बॅकचे नोट्स नाही बघणार आहोत. आपल्याला फक्त ह्याच्यातला जो शोल्डर मायनस जो चार्ट आहे तो आपल्याला लागणार आहे. ठीक आहे? तर आपण जी ड्राफ्टिंग करताना आपल्याला जी पहिली जी बेसिक जी आपण इन्फॉर्मेशन लागते ती आपण आधी लिहून घेऊया. तर आपण काय करत असतो, बेसिक इन्फॉर्मेशन आपण लिहून घेत असतो आधीच. बेसिक माहिती. त्याच्यामध्ये आपल्याला काय लागत असतं, तर तयार शोल्डर किती पाहिजे आपल्याला, ठीक आहे? तयार शोल्डर. परत गळ्याचा आकार आणि त्याच्यानंतर गळ्याची उंची आणि मायनस शोल्डर. ही बेसिक माहिती आपल्याला आधी लिहून घ्यायची आहे. तर तयार शोल्डर आपण बॅकमध्ये 2.5 ठेवला होता, तर फ्रंटमध्ये पण आपण 2.5 ठेवणार आहोत. गळ्याचा आकार हा गोलच असणार आहे आणि पुढच्या गळ्याची उंची ही 6 इंच आहे, 6 इंच. त्याच्यावरून आपण मायनस शोल्डर बघूया. आपल्याला ही माहिती घेतल्याच्यानंतर आपला जो मायनस शोल्डरचा जो चार्ट आहे त्याच्यामध्ये आपण बघणार, आपला गळा आहे राऊंड आणि आपला पुढचा गळा आहे 6. तर आपण आपण बघणार किती, तर आपला पहिलाच रॅकमध्ये येतोय 5.25 आणि 6.25. तर आपला गळा 6 आहे. तर आपल्याला शोल्डरमधनं मायनस किती करायचं आहे, तर 1.5 इंच आपल्याला मायनस करायचं आहे. ठीक आहे? तर शोल्डर मायनस चार्ट कसा बघायचा परत बघूया. गळा कुठचा आहे, गोल. आणि आपला गळा कुठे येतो, ह्या रॅकमध्ये येतोय. त्याच्यात मायनस किती करायचं, 1.5 इंच. ठीक आहे? तर अशा प्रकारे हा शोल्डर मायनस चार्ट बघायचा असतो. तर मला मायनस शोल्डर माझा भेटला आहे 1.5 इंच. ठीक आहे? तर ही बेसिक माहिती मी आधी लिहून घेतली आहे. तर आता मी हे बाजूला ठेवणार आहे. ठीक आहे? तर आपण सुरुवातीला काय करत असतो, तर एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आपल्याला. आणि एक वरच्या साईडला पण आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करणार आहोत. तर आपण या साईडला आणि ह्या साईडला स्ट्रेट लाईन मारून घेतलेली आहे. ठीक आहे? तर आपण आता बॅक पार्ट काढून झाला आहे. तर आपण आता फ्रंट पार्ट काढतोय, म्हणून पुढच्या भागाचे नोट्स बघणार आहोत. तर आपला पहिलाच पॉईंट काय आहे, शोल्डर लाईन आखायची. ठीक आहे? शोल्डर लाईन आपला पहिला पॉईंट आहे. त्याच्यामध्ये हे 3 पॉईंट आहेत. शोल्डर भागिले 2 करायचं आहे, नंतर शोल्डर डाऊन 1 इंच करायचं आहे आणि नंतर नेक विथ डिवाइड बाय 5 जो आपला फिक्स आहे तो आपण करणार आहोत.
जे आपण मागच्या भागामध्ये पण आपण केलेलं होतं. तुमची नेक राऊंड जो काय असेल त्याला डिवाइड बाय 5 करायचा आहे. ठीक आहे. शोल्डर डाऊन 1 इंच हा पण फिक्स आहे. आधी इथे पण काय फक्त शोल्डरमध्ये आपण मागचा भाग जेव्हा आपण बघितलेला त्याच्यामध्ये +1 इंच केलेलं होतं. तर आता ह्या पुढच्या भागामध्ये आपल्याला काही प्लस करायचं नाही शोल्डरमध्ये, कारण ऑलरेडी आपण जेव्हा टक्स वगैरे मारतो तेव्हा गळा आपला पूर्ण बाहेर जातो. त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये कुठची मार्जिन एक्स्ट्रा शोल्डरमध्ये घेणार नाही. जो काय शोल्डर आहे त्याला डिवाइड बाय 2 करणार आहोत. शोल्डर डाऊन 1 इंच करणार, फिक्स आहे सगळ्यांसाठी. आणि नेक राऊंड डिवाइड बाय 5 करणार आहोत. तर आपलं जे हे मेजरमेंट आहे त्या मेजरमेंटमध्ये जर बघितलं तर शोल्डर आपला आहे 13. ठीक आहे. आणि नेक राऊंड आहे 12.5. तर शोल्डर आपला आहे 13. तर नोट्समध्ये आपण सांगितलेलं आहे शोल्डर भागिले 2. तर शोल्डर आहे 13. 13 भागिले किती करायचं आहे 2. तर किती येतं आहे 6.5. मग आपण काय करायचं आहे, आपला जो सुरुवातीचा जो पॉईंट आहे तिथून आपण एक 6.5 वरती मार्क करणार आहोत. ठीक आहे. 6.5 वरती मार्क करणार. आपण आता पुढचा भाग काढतोय. पुढचा भाग. ठीक आहे. तर मी 6.5 वरती मार्क केला. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे 1 इंच खाली डाऊन करायचं आहे. ठीक आहे. 1 इंच डाऊन करायचं आहे. 1 इंच डाऊन करणं हे सगळ्यांसाठी फिक्स असेल. त्याच्यानंतर आपल्याला नेक विथ घ्यायची आहे, गळारुंदी घ्यायची आहे. त्याच्यासाठी फॉर्म्युला आपला आहे तुमचा जो काय नेकचा राऊंड असेल त्याला डिवाइड बाय तुम्ही 5 करायचं. तर आपला इथं नेक राऊंड आहे 12.5. 12.5 12.50 भागिले आपल्याला 5 करायचं. तर आपल्याला 2.5 भेटतं. तर 2.5 काय करायचं, आपला जो सुरुवातीचा पॉईंट आहे तिथून आपल्याला पुढे 2.5 इंचावरती मार्क करायचं आहे. ठीक आहे. तर हे आपल्या शोल्डरचं करून झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही जी क्रॉस लाईन आहे ती आपण मारून घ्यायची. क्रॉस लाईन मारून घ्यायची. हे शोल्डरचं आपलं एक झालं आहे. त्याच्यानंतर आपला दुसरा पॉईंट आहे चेस्ट लाईन बरोबर आर्मोल फॉर्म्युला. तर आपल्याला काय करायचं, आर्मोलचा फॉर्म्युला घ्यायचा. इकडे आपण चेस्ट लिहिलेलं आहे आणि इकडे आपल्याला फ्रंटमध्ये किती फॉर्म्युला घ्यायचा आहे तो इथं दिलेला आहे. तर आता चेस्ट आपली आहे 30. तर 30च्या पुढचा जो काय फॉर्म्युला आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. तर चेस्ट आहे 30. तर आपल्याला काय करायचं आहे 30 भागिले 6 आणि वजा करायचा आहे 0.50. तर आपल्याला उत्तर किती भेटतं आहे 4.5. मग आपल्याला हे 4.5 काय करायचं आहे, हे 4.5 काय करायचं, जिथे आपण शोल्डर डाऊन केलेलं आहे तिथून आपण खाली एक 4.5 वरती एक मार्क करणार आणि आपण इथे आपण एक अशी रेष मारून घेणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, चेस्ट मार्क करायचा आहे. तर चेस्ट मार्क कसं करायचं आहे, चेस्ट मार्कमध्ये आता आपण बॅकमध्ये कोणतीही लुझिंग घेतलेली नव्हती, तर आता फ्रंटमध्ये आपल्याला लुझिंग ॲड करायची आहे. तर आपण इथं लुझिंग दिलेली आहे 27 ते 35ची जर छाती असेल तर आपल्याला +1 इंच करायचं आहे आणि 35च्या पुढे छाती असेल तर आपल्याला 2 इंच करायचं. तर आपली छाती 27 आणि 35च्या आतमध्ये येतं, तर आपल्याला प्लस आपण किती करायचं आहे 1 इंच लुझिंग द्यायची आहे. तर फॉर्म्युला आहे चेस्ट आहे 30, त्याच्यामध्ये 1 इंच आपण लुझिंग देणार आहोत आणि मग त्याला भागिले करणार आहोत 4. तर आपल्याला किती भेटेल 7.75. 7.75 वर आपण एक मार्क करणार म्हणजे 7.25. 7.25 वरती मार्क करणार इथे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा आपला चेस्ट आणि अप्पर चेस्ट यांच्यातला जो काही डिफरन्स असतो तो आपल्याला करायचा आहे. तर ह्या मेजरमध्ये चेस्ट आहे 30 आणि अप्पर चेस्ट आहे 29. तर दोघांमध्ये 1 इंचाचा फरक आहे आणि 1 इंच भागिले 4 केलं तर आपल्याला 1/2 इंच भेटतं. तर मी इथे 1/2 इंचावरती मार्क करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अप्पर चेस्ट मार्क करून झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे. तर शोल्डर मायनस रेडी शोल्डर, शेप नेक आणि रेडी शोल्डर, नेक शेप आणि नेक डीप केल्यानंतर आपल्याला मायनस शोल्डर भेटतो. तर मायनस शोल्डर मला इथे भेटलं होतं 1.5 इंच. तर 1.5 इंचाला भागिले 2 करायचं आहे. तर 1.50 1.5 इंच त्याला भागिले 2 करायचं आहे, कारण हे 2 फोल्डमध्ये. तर किती येतं 0.75. मग आपल्याला काय करायचं, ह्या क्रॉस लाईनपासून जिथून आपला शोल्डर आहे तिथून आपल्याला काय करायचं आहे 75 म्हणजे 1/2 इंचावरती मार्क करायचं आहे. तर हा तुमचा असेल मायनस शोल्डर, हा असेल फुल शोल्डर, ही असेल गळारुंदी. असेल मायनस शोल्डर. तर आपला शोल्डर मायनस करून झालं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आर्मोलचा शेप ड्रॉ करायचा आहे. तर त्याच्यामध्ये हे 4 पॉईंट आहेत. एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला अर्धा इंच आत यायचं आहे. नंतर क्रॉस मार्क करायचा, नंतर आर्मोलचा शेप ड्रॉ करायचा. तर आपण पहिलं काय करायचं, जेवढं मेजरमेंट स्टार्टिंग पॉईंटपासून शोल्डरचं आलं असेल, म्हणजे इथे 5.25 आलं आहे,
तर आपण मागच्या भागामध्ये काय करत होतो, पूर्ण जसं वरती आहे तसंच आपण इथे घेतलेलं होतं. तर ह्याच्यामध्ये तसं नाही करायचं आहे. तर ह्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी करायचं आहे. तर इथं 5.25 आहे. तर ह्या 5.25 पेक्षा अर्धा इंच आपल्याला कमी घ्यायचं. ठीक आहे. जे मेजरमेंट असेल त्याच्यापेक्षा अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं. आणि आपण काय करणार, इथे आपण एक क्रॉस रेश मारणार. ठीक आहे. क्रॉस रेश मारून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या दोन्ही याचा सेंटर काढायचा आहे. 5चा टोटल किती आहे हे चेक करायचं आणि याचा आपण इथे सेंटर काढणार. सेंटर काढल्याच्या नंतर आपल्या इथून क्रॉस जायचं आहे. तर क्रॉस किती जायचं ते आपण इथे बघणार. तर चेस्ट राऊंड आहे आपली 30, तर आपल्याला पाऊण इंच क्रॉस जायचं आहे. तर इथून मी पाऊण इंच क्रॉस जाणार आणि त्याच्यानंतर मी काय करणार आहे, आर्महोलचा शेप देणार आहे. आर्महोल शेपरच्या मदतीने ठीक आहे. तर आपण आर्महोलचा आपण आता शेप दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपला 6वा पॉईंट आहे, लेंथ मार्क करायचा आहे. मायनस शोल्डर आणि नेक बीचचा सेंटर काढायचा आहे. नंतर आपल्याला फ्रंट नेकचा डीप काढायचा आहे. फ्रंट नेक जेवढा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. नंतर शोल्डर टू अपेक्स घ्यायचा आहे आणि नंतर लेंथमध्ये 1 प्लस करायचा आहे. तर पहिला पॉईंट काय, मायनस शोल्डर आणि नेक बीचचा सेंटर काढायचा आहे. हे जे काय असेल त्याचा सेंटर आपल्याला काढायचा इथे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, ही मेजर टेप आहे ती स्ट्रेट पकडायची अशी. त्याच्यानंतर नेक डीप आहे माझा 6. माझा ॲपेक्स पॉईंट आहे. ॲपेक्स पॉईंट कसा काढायचा, तर छाती जी काय तुमची छाती असेल त्याच्यामध्ये एक छाती आहे 30, त्याला भागिले करायचं 4 आणि त्याच्यामध्ये प्लस करायचं 1 इंच आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं त्याच्यामध्ये प्लस 0.50. तर आपला किती येतं ॲपेक्स पॉईंट 9 इंच. ठीक आहे. 9 इंच ॲपेक्स पॉईंट आणि ब्लाऊजची लेंथ आहे 13. तर 13मध्ये 1 प्लस करायचं आहे तर किती 14. ठीक आहे. तर आपण इथं 3 लाईन मारून घेतलेलं आहे. ही आपली लाईन आहे नेकची, नेक डीप. हा आहे आपला ॲपेक्स पॉईंट आणि ही आपली आहे ब्लाऊजची लेंथ, जी आपण याच्यामध्ये प्लस 1 इंच केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर गळ्याचा आकार द्यायसाठी आपला 7वा पॉईंट आहे नेक शेप. रेडी शोल्डर अधिक 1 इंच करायचा आहे, जो आपण मागे केलं होतं सेम पॉईंट आहे. नंतर नेक विथ घ्यायची आहे, तीच आपण इथं खाली घेणार. आणि तुम्हाला तर ब्रॉड हवं असेल तर अर्धा इंच, पाऊण इंच, 1 इंच तुम्ही इथं ब्रॉड करू शकता. मग स्ट्रेट लाईन करून दोघांचं सेंटर काढून मग आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. ठीक आहे. तर माझा रेडी शोल्डर आहे 2.5 इंच. 2.5मध्ये मला 1 मिळवायचं आहे तर 3.5 येतं. तर इथून आपण सरळ घ्यायचं, इकडे क्रॉस पकडायचं नाही, इथून सरळ 3.5 वरती मार्क करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर चेक करायचं हे किती आहे. तर मला हे 1.25 भेटतं आहे. तर इथे 1.25 वर मार्क करायचं आणि मला हा थोडासा ब्रॉड करायचा आहे. तर मी इथून 75 म्हणजे पाऊण इंच एक्स्ट्रा बाहेर घेणार. त्याच्यानंतर आपण काय करायचे, क्रॉस रेस मारायची इथून आणि त्याच्यानंतर हा जिथे क्रॉस होतोय तिथे आपण याला क्रॉस जाऊन द्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा गळ्याचा शेप द्यायचा आहे. ह्या लाईनचा सेंटर काढायचा आहे आपल्याला. ह्या लाईनचा सेंटर काढायचा आहे. नंतर परत आपल्याला ह्या दोघांचा सेंटर काढायचा आहे आणि आपण इथून आर्महोल शेपरच्या मदतीने हा गळा असा इथून ड्रॉ करणार आहोत. तर आपला नेक शेप ड्रॉ करून झाला आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे, ॲपेक्स टू ॲपेक्स जायचं आहे. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, चेस्ट डिवाइड बाय 10. तर ॲपेक्स टू ॲपेक्स म्हणजे काय, जर तुम्ही बॉडीचा जर आकार बघितलात तर हा असतो आपला असा एक प्रिन्सेस कट. ह्या दोघांच्या मधलं जे काय अंतर आहे, ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंट, त्याला बोलतात ॲपेक्स टू ॲपेक्स. आणि इथून वरून जो येतो त्याला ॲपेक्स पॉईंट बोलतात. वरून येणारा ॲपेक्स पॉईंट आणि दोघांना काय बोलतात, ॲपेक्स टू ॲपेक्स. तर हे काढायसाठी आपण काय करतो, चेस्ट डिवाइड बाय 10. तर आता इथं चेस्ट किती आहे, चेस्ट आहे 30ची, 30 भागिले 10 केलं तर मला किती गावते 3. तू का थांबले, नाही कर हळूहळू. तर चेस्ट डिवाइड बाय 3, तर मला किती करायचं आहे, इथं चेस्ट डिवाइड बाय 10 केल्यावर मला किती भेटते 3. तर मी इथं काय करणार, 3 वरती मार्क करणार. ठीक आहे. इथे 3 वरती मार्क करणार आणि
आपल्याला खाली मार्क करायचं आहे, पण 3 पेक्षा अर्धा इंच कमी करायचं आहे. तर मी इथून कितीवर मार्क करणार? 2.5 वरती. ठीक आहे. 2.5 वरती मार्क करून मी इथे ही सरळ रेष मारून येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर मला इथे एक टक्स क्रिएट करायचा आहे. तर टक्स क्रिएट करायसाठी आपल्याकडे इथे डार्टचा आपण हा फॉर्मॅट दिलेला आहे. तर माझी चेस्ट आहे 30ची, तर मी तर किती डार्ट घेणार आहे? 3चा. मग मी इथून पुढे 3 वरती मार्क करणार. आता मला कमरेचं मेजरमेंट टाकायचं. त्याच्यासाठी काय करायचं आहे? वेस्ट डिवाइड बाय 4. तर आपल्याला काय करायचं आहे? वेस्टचं मार्क करायचं आहे इथे. तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत? वेस्ट डिवाइड बाय 4. तर वेस्ट आहे 24. 24/4 करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये काय करायचं? जो मी इथे हा जो डार्ट घेतला ना, तो 3 इंचाचा घेतला. तो 3 इंच पण आपल्याला काय करायचं आहे? ह्याच्यामध्ये प्लस करायचा आहे. प्लस 3 इंच करायचं आहे. त्याच्यानंतर अजून आपल्याला ती प्लस काय करायचं आहे? मार्जिन, जी 1.5 इंचाची मार्जिन सोडायची आहे, ती पण आपण याच्यामध्ये प्लस करणार. तर मला टोटल किती भेटेल? 10.75. परत एकदा बघूया मी याच्यामध्ये काय केलं आहे. कमरेचं मेजरमेंट टाकायचं आहे. तर आपण इथं सांगितलेलं आहे का? वेस्ट डिवाइड बाय 4 प्लस वेस्टचा जो काय डार्ट घेतला आहे तो करायचा आहे आणि मार्जिन घ्यायची 1.5 इंचाची. तर आता याच्यामध्ये माझी जर मेजरमेंट बघितली, कमर किती आहे? 24 इंच आहे. तर 24 भागिले किती करायचं आहे? 4, जो आपल्याला रेग्युलर सगळ्यांना माहिती असतं. त्याच्यामध्ये प्लस करायचं डार्ट जो 3 इंचाचा आहे आणि प्लस आपल्याला 1.50 जी 1.5 इंचाची आपण मार्जिन सोडणार आहोत, ती पण आपल्याला प्लस करायची आहे. तर आपल्याला असं टोटल किती भेटतं? 10.5. मग काय करायचं? इथून 10.5 वरती मार्क करायचं. ठीक आहे. 10.5 वरती मार्क करणार आणि इथून जी काही माझी मार्जिन आहे, शिरा मार्जिन, तिथं पण मी 1.5 इंचावरती मार्क करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला जो ही जे इथं आलं होतं मेजर, हिच्या पण पुढे आपण मार्जिन वाढवायचे आपल्याला 1.5 इंच. तर ह्याच्या पुढे पण 1.5 इंच मार्जिन वाढवले, इथून पण 1.5 इंच मार्जिन वाढवले. तर आपण ह्या दोघांना काय करूया? एकत्र जॉईन करून घेऊ. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? तर आता आपल्याला काय करायचं आहे? इथून पण आपल्याला एक रेष मारायची आहे, क्रॉस. आता आपल्याला ह्या दोघांचा सेंटर काढायचा. आपल्याला इथे कट द्यायचा, इथं शेप द्यायचा आहे. तर टोटल जे काय असेल त्याचं आपल्याला काय करायचं आहे? इथं मिडल काढायचं आहे. ह्या मिडल काढल्याच्या नंतर परत हे जे काय उरलं असेल त्याचा पण मिडल काढायचा आहे. ओके. त्याच्यानंतर परत आपल्याला इथून यांचा मिडल काढायचा आहे. डन. ठीक आहे. तिघांचा पण मिडल काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा जो पॉईंट आहे तो आपल्याला काय करायचा आहे? अर्धा इंच अप करायचा आहे, ह्या साईडला वाढवायचा. त्याच्यानंतर हा पण जो पॉईंट आहे तो आपल्याला अर्धा इंच काय करायचं? अप करायचा आहे. दोन्ही वाढवायचे. हा पॉईंट आहे तसाच ठेवायचा आणि इथे कमीत कमी पाव इंच आपल्याला बाहेर घ्यायचं. त्याच्यानंतर आपण एक स्ट्रेट लाईन मारूया इथून, या 2 पॉईंटला जोडून घेऊया. त्याच्यानंतर हे 2 स्ट्रेट, त्याच्यानंतर हा क्रॉस जसा आला तसं. त्याच्यानंतर काय करायचं? जे हे इथे जे कॉर्नर तयार झाले ते आपण काय करूया? मायनस करूया. आर्मोल शेपरच्या मदतीने आपण काय करूया? इथून त्यांना असा मायनस करून घेऊया. हा एक इथला जो आहे त्याला पण आपण असा मायनस करून घेऊया. ठीक आहे. आणि नंतर हा फ्रेंच कर्व उलटा फिरवून थोडासा इथे पाव इंचावरती हा आपण असा हलकासा शेप देऊ. ठीक आहे. हा आपला असेल. प्रिन्सेसला पण आपण असंच वापरणार आहोत, हीच थेअरी वापरणार आहोत. पूर्ण चार्ट सेम राहणार आहे प्रिन्सेससाठी पण, कटोरीसाठी पण. आणि याच्या पुढे जे काय फोटो ब्लाउज शिवणार आहे हा आपला बेस असणार आहे. ह्याच्यावरतीच आपल्याला सगळे हे करायचे. पुढचे जे काय आपले डायग्राम असणार तर हा बेस असेल ह्याच्यावरतीच येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय काय चेक करायचं आहे? आपलं हे मेजरमेंट किती आहे बघायचं. 5 आहे. तेवढंच मेजरमेंट इथं आलं पाहिजे. तेवढंच मेजरमेंट आपण इथं घेणार आहोत. जिथे 5 येईल तिथे आपण एक काय करणार? लाईन मारणार. ठीक आहे. तर इथे मी एक 5 वरती लाईन मारली. ठीक आहे. आपण हे जे काय झालं ते फायनल करून घेऊया. आता मी इथे नेकमध्ये काय चेंजेस करणार नाही आहे. तर आपण हे आपलं फायनल आहे. ठीक आहे. ही पण लाईन आपली फायनल आहे. ठीक आहे. तर आपण काय करायचं? मी काय केलं? जेवढं मेजरमेंट ह्या लाईनचं माझं आलं होतं 5 इंच, तेवढंच मी इथून पूर्ण हा जो काय आकार आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे पूर्ण. इथे 5 आहे, इथे पण 5 घ्यायचं. त्याच्यानंतर हे खाली किती उरलंय बघायचं. तर माझं किती उरलंय? पाऊण इंच.
आता हे जे काय पाऊण इंच आहे त्याला इंटू करायचं आहे 2, म्हणजे गुणिले 2 करून ह्या साईडला वरती घ्यायचं आहे. तर किती आहे ते पाऊण इंच म्हणजे 0.75 गुणिले 2 करायचं, तर किती येतं 1.5 इंच. मग काय करायचं 1.5 इंच आपण इथून वरती येणार. 1.5 इंच आपल्याला काय करायचं इथून वरती मार्क करायचं एक, आणि एक म्हणजे जे 0.75 आलंय त्याला इकडून भागिले 2 करून वरती घ्यायचं आहे. तर 0. किती येते 37. तर 37 आलं तर आपण किती घेणार 25 आणि 1 लाईन, म्हणजे पाव इंच आणि 1 लाईन. तर पाव इंच आणि ही 1 लाईन वरती मी इथं मार्क करणार, आणि मी ही अशी क्रॉस इथे रेष मारणार, आणि ही पण मी इथून अशी सरळ रेष मारून घेणार. परत एकदा बघूया. ह्या लाईनचं जे काय मेजरमेंट आलंय तेच मेजरमेंट इथं करून घेतल्याच्या नंतर इथं किती आलं होतं 0.75. तर 0.75ला गुणिले 2 करून आपण इथे वरती घेणार, जे 1.5 आलं. इकडे घेताना गुणिले 2 करायचं आहे आणि इकडे घेताना भागिले 2 करायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. इकडे गुणिले 2 आणि इथे भागिले 2. ठीक आहे, हे करून एवढं मार्क करून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे आपलं मेजर आणि तो आपला बॅग काढलेला आहे, जो आपला हा बॅग आणि हा, याच्या दोघांची ही जी फिटिंगवाली मार्किंग आहे ती बरोबर आहे का चेक करून घ्यायची. तर आपली मार्जिन कुठे येते खाली येते, तर आपण काय करणार बरोबर इथे मार्क करणार. ठीक आहे, इथे मार्क करून घेणार, आणि ही जेवढी लाईन इथे क्रॉस आलाय त्याला पण आपण एक हलकासा इथे मार्क करून घेऊ. ठीक आहे, मग आता फिटिंगची लाईन माझी इथं आली आहे, तर मला काय करावं लागेल इथून एक सरळ इथून आपण ही सरळ रेष मारणार. ठीक आहे, त्याच्यानंतर मग ही आपली रेष काय झाली कॅन्सल झाली, ही आपली आली रेष. ठीक आहे, फिटिंगची. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथून 75 0.75 म्हणजे पाऊण इंच काय करायचं अप जायचं, इथे मार्क करायचं आहे. त्याच्यानंतर ॲपेक्स पॉईंटपासून ह्याला क्रॉस जॉईन करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचं आहे इथं जो काय तुमचा डिफरन्स येतो अप्पर चेस्ट आणि लोअर चेस्टमध्ये जो काय डिफरन्स येतो, इथं माझा वाला पाव इंच, तो पाव इंच मी इथे घेणार, पाव इंचाचा डिफरन्स इथे, आणि काय करणार मी इथून दुसरी एक क्रॉस रेष मारणार. ठीक आहे, इथपर्यंत आपला फ्रंटचा ड्राफ्ट झालेला आहे. ठीक आहे, मग आपण आता काय करूया, हा जेवढा काय तयार झालं आहे तेवढा आपण काय करूया कट करून घेऊया. ओके, तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हुक लुकसाठी ह्या साईडला आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं. ठीक आहे, मार्जिन अर्धा इंच आपण इथे वाढवून घेणार आहोत. प्लस आपला हा शोल्डर अर्धा इंच मायनस करायचा राहिला, त्याला पण खाली घेऊया इथून. आणि हे जे काय वरचं आहे ते आपलं काय होणार आहे कट होणार आहे. आता हे जे काय आपलं वरचं आहे ते आपलं पूर्ण मायनस होणार आहे, कट होणार आहे. हा जो इथला पार्ट आहे तो पण आपला कट होणार आहे, हा पण आपला काय कट होणार आहे, हा मधला पण कट होणार आहे. ठीक आहे, तर आधी आपण इथून स्ट्रेट कापून घेऊया, नंतर इथून त्याच्यानंतर इथून सरळ वरती, हा आपण आधी सरळ कापून ठेवणार आहोत. टेप कुठे ठेवला ती. ठीक आहे, तर आपण काय करणार आहोत इकडून वरून कट केलेलं. आता हे शिलाई मार्जिन जे घेतलेली आहे ती पण आपण इथून कट करूया ना. इथून हा जो आपला गोल शेप आहे तो पण आपण कट करणार आहोत. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं इथून आपण सरळ कट करून टाकूया. ठीक आहे, त्याच्यानंतर हे कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं ही सरळ इथपर्यंत, आणि हा जसा आकार गेलाय
तर हा जसा आपला आकार गेला तसा आपल्याला काय करायचं, इथून पण कट करायचं. त्याच्यानंतर आपण वन टक्स करणार आहोत. वन टक्ससाठी आपल्याला काय करायचं आहे, हा एकच टक्स ठेवायचा आहे. वन टक्समध्ये काय असतं, फक्त हा एकच टक्स असतो. तर हा टक्स आपल्याला काय करायला लागणार, मायनस करायला लागणार. तर मायनस कसा करायचा ते बघूया आपण. ह्याच्यातला जो ही जी वरची लाईन आहे ती आपण पहिली कट करूया. ठीक आहे. आता हा टक्स आपण मायनस करून टाकणार, फक्त हा एकच टक्स ठेवणार. तर काय करायचं, ह्या पॉईंटला हा जो मायनस मायनस करायचा, तर ह्याला काय करायचं, आपण इथं पॉईंट टू पॉईंट मिळव ह्याच्यावरती ह्याला असं एक्स्ट्रा ठेवायचं. म्हणजे हा आपला काय झाला, मायनस झाला. आणि आपण आता इथं काय करूया, टेप लावूया. ठीक आहे. तर आपण इथं अशा प्रकारे काय केलं, हा मायनस केलेला. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे जो हा जो इथं आर्मोल तुम्ही बघू शकता अनइवन आहे, म्हणजे वर खाली झाला. त्याला आपण काय करायचं आहे, तो आणि इथं जी क्रॉस लाईन आली होती, आपण जो आपला जो हा जो बॅकचा जो पार्ट होता तो आपण जो लावून बघितलेला होता, त्याच्यानंतर आपल्याला काय झालं, इथं क्रॉस दाखवत होता. तर आपण ही अशी एक इथे लाईन मारून घेतलेली होती, चेस्ट लाईन बॅकची. तसंच काय करायचं, ही चेस्ट लाईन थोडीशी अशी पुढे मारून घ्यायची आणि नंतर आर्मोलच्या मदतीने काय करायचं, आपण हा इथून आपल्याला हा आर्मोल असा मॅच करून घ्यायचा आहे, खालच्या लाईन सोबत घ्यायचा. ओके, इथून असा मार्क करून. ठीक आहे. तर हे आपलं झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय करूया, इथून कट करून टाकूया. ओके, तर हा आपण वन टक्सचा पॅटर्न तयार केलेला आहे. आता प्रिन्सेस कट हवा असेल तर आपल्याला सेम ड्रॉ करावं लागणार आहे. कटोरी हवा असेल तरी पण आपल्याला सेम ड्रॉ करावं लागणार आहे. तर हा आपला वन टक्सचा पॅटर्न ड्रॉ करून झालेला आहे. समजा तो आपला कटोरी हवा असेल तरी पण आपल्याला हाच पॅटर्न ड्रॉ करावा लागणार आहे. फोर टक्ससाठी पण, प्रिन्सेससाठी पण आपण हाच ड्रॉ करणार आहोत. प्रिन्सेससाठी आपल्याला ते एक्स्ट्रा एक कट येणार आहे. बाकी सगळी मेथड सेम राहणार आहे. वन टक्सला आपल्याला काय करायचं, जेव्हा आपण ह्याला कपड्यावरती हा ड्राफ्ट जेव्हा कपड्यावरती ठेवणार आहोत, तेव्हा फक्त मार्जिन आपल्याला कुठं कुठं वाढवायची आहे, तर आपल्याला इथे ही मार्जिन वाढवावी लागणार आहे. प्लस आपल्याला इथे मार्जिन वाढवावी लागणार आहे जेव्हा आपण कपड्यावरती ठेवणार तेव्हा. कारण काय, जेव्हा आपण स्टिच करू तेव्हा आपण ह्याच्यावरती घेऊ शकत नाही, आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन घ्यावी लागणार आहे. आणि ते स्टिच करू तेव्हा हा आपला असा इथून स्टिच होणार आणि हा आपला एक असा एक पफ क्रिएट होईल. म्हणजे हा काय आपला एक असा वन टक्सचा पॅटर्न तयार झालेला आहे. जर ह्या पॅटर्नमध्ये तुम्हाला जर काय डाऊट असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा, तर त्याचं मी तुम्हाला उत्तर देईन. आणि नोट्स मी नोट्स दाखवलेच आहे, तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण फ्रंटचा ड्राफ्ट आपला कंप्लीट करून झालेला आहे. तुम्ही बघू शकता वन टक्समध्ये आपण हा कट केलेला आहे. तर ह्याचे जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हे जे काही टेक्निक्स आहेत ते तुम्हाला जर आवडले असतील तर नक्की कमेंट करा. याच्या पुढच्या पुढच्या व्हिडिओज आपण अपलोड करणार आहोत. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला जर काही डाऊट असेल तर नक्की कमेंट करा. ठीक आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपण जे काही ही फ्री शिवण क्लासची जी काय सिरीज चालू केली आहे, ज्याच्यामध्ये आपण फ्री शिवण क्लास शिकवणार आहोत, तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्यासाठी थँक्यू.